कुणालाही कॉन्फिडन्स न सांगता येत नाही. मी माझ्या निजध्रुव शुद्धात्म्याला प्रत्यक्ष ज्ञानाने जाणलंय, म्हणून मला सम्यक दर्शन आहे. ही आहे महाराजांची देण. मला प्रत्येकाने माहित नाही, तुमची बहीण असती तर एकदम तिच्या डोळ्यातलं पाणी आलं असतं माहिती आहे का. महाराजांबद्दल जी श्रद्धा होती ती अपूर्व, म्हणून शेवटी महाराजांचा फोटो त्यांच्या समोर ठेवल्यानंतर कंटिन्यूस बघत राहायचे. इतकी श्रद्धा, सम्यक्त्व दिलं, सम्यक्त्व काढून घेण्यामध्ये आज चर्चा चाललेली आहे. म्हणजे तुम्ही सम्यक दृष्टी होऊ शकत नाही ह्याच्यावर जोर दिला जातो. अध्यात्मवाले असो नाही तर आगमवाले म्हणते तुमच्याकडे संयम नाही म्हणून तुम्हाला सम्यक दर्शन आहे, आणि अध्यात्मवाले म्हणते तुमच्याकडे अजून अन्याय भक्ष आहे म्हणून तुम्हाला सम्यक दर्शन आहे. दोघेही बाह्य चारित्र्याशिवाय सम्यक्त्व मानायला तयार नाहीत. कारण साधकतम साधन जे प्रमाण नाही ज्ञान सांगितलेलं आहे, त्या प्रत्यक्ष प्रमाण ज्ञानाचा प्रयोग करायचा आहे. कारण ती ज्ञान पर्यायच शुद्धात्म्याला अनुभवण्यासाठी कारणभूत आहे. दुसऱ्या दीपिकेमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. आज मानलं तर आत्ता सम्यक दर्शन आपल्याला मिळणार.